हिरवा झेंडा। सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। अनिल देशमुख यांना जामीन मिळणार का ते जेलमध्येच राहणार हे आज स्पष्ट होणार आहे। आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतर्गत अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरचा निर्णय उच्च न्यायालयाने काल राखून ठेवलाय। सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर 2 दिवसात सुनावणी पूर्ण करून उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने याचिकेवरचा निर्णय जो आहे तो राखून ठेवलाय। मात्र त्याच वेळेला याचिका सादर न करता थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरूनही कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे। गरब्याच्या निमित्ताने भाजपने पुन्हा एकदा मराठी कार्ड खेळल्याचं पाहायला मिळतंय। जागर मराठी मनाचा असं म्हणत मराठी मतदारांना भाजपने साद घातल्याचं दिसतंय। मुंबई भाजपने आयोजित केलेल्या गरब्यामध्ये मराठी वेशभूषेला आता प्राधान्य दिलं जाणार असल्याचं दिसतंय। जागर मराठी मनाचा असं म्हणत मुंबई भाजपने मराठी मतदारांना आता साद घातल्याचं दिसतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, काय नेमकी याबद्दलची माहिती? खरं तर मराठी गरबा अशाच नावाखाली अवधूत गुप्ते यांच्या संगीतासोबत मराठी गरबा हा काळा चौकीमध्ये होतोय आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता हा मराठी गरबा विशेष आहे आणि ज्या मराठी वेशभूषेला पारितोषिक दिलं जाणार आहे ते पारितोषिकही खास आहे। आयफोन 11 जरी सध्या आयफोन 14 हा लेटेस्ट मॉडेल असला तरी सुद्धा मराठी लोकांना आयफोन मिळणार आहे, सर्वसामान्य लोकांना हा मिळणार आहे आणि त्यासाठीचे पात्रता म्हणून नवरात्री उत्सवादरम्यान भाजपकडनं एकूणच मराठी सणाचे मराठी असण्याचं मार्केटिंग केलं जात आहे आणि उत्सव आदिशक्तीचा जागर मराठी मनाचा या एका बॅनर खाली विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि त्याच्यातनंच कुठेतरी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आणि मराठी म्हणून जिंकण्याचा प्रयत्न भाजप करतंय का याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। अजिंक्य। सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। गरब्याच्या माध्यमातून मराठी मतदारांना साद घालण्याचा हा प्रयत्न भाजपकडून आता होताना दिसतोय।